शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। भारतातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे। एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत, तर दुसरीकडे सरकार निर्यात बंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयती करून शेतीमालाचे भाव पडत आहेत। परिणामी शेतकरी कर्जबाजारी झालाय। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखं किरकोळ कर्जमाफी देत आहे। शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतु सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत। शेतीसाठी वीज पुरवठा, पीक विमा, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान असे अनेक प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत। कोणताच राजकीय पक्ष हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करत नाही। यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात झाली असून विविध शेतकरी संघटनांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलाय। मला सांगा, कुठल्या मागण्यासाठी तुमचं धरणे आंदोलन? आमच्या मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्याला 24 घंट्यात चांगल्या प्रकारची लेन मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे वन्य प्राण्याचा त्रास आहे त्याबद्दल सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा आणि जे आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई करून द्यावी। चौथी मागणी एक आहे आमची की पीक विम्याबाबत, कारण शेतकऱ्यांना जे पीक विमा भेटतो ते काहीतरी तुटपुंज भेटतो आणि जे शेतकऱ्यांना भेटतो ते फक्त 25% रक्कमच भेटते। 25% शेतकऱ्यांना पैसे मिळतात, बाकी 75% शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाही। त्यापासून शेतकरी वंचित आहे, म्हणून शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो। म्हणून सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या ज्या मागण्या त्वरित मंजूर करावा, नसता आम्ही याची दखल घेतली नाही सरकारनं तर आम्ही मुंबईला सुद्धा आंदोलन करणार आहोत। आणि निर्यात बंदी उठवावी, कारण की शेतकऱ्यांची ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ माल येतो, सोयाबीन, कापूस, तूर, सरकार काय करतं की याच्यावर बंदी घालतं आणि आयात करतं, त्यामुळे शेतीमालाचे भाव पडतात। आज काय केलं इथं तुम्ही? ह्याच आमच्या 5 मागण्या आहेत। इथं काय करताय तुम्ही? आज आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन करतो आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या: सर्व शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, म्हणून सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी। शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा। वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी। पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी। स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाला आम्ही आज सुरुवात करीत आहोत। जालना जिल्हा कार्यालय जालना येथे आमच्या शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत। त्याच्यातली पहिली मागणी आहे संपूर्ण शेती माल निर्यात बंदीवर कायमस्वरूपी सरकारनं त्यांचा जो काय हस्तक्षेप तो कायमचा बंद करावा आणि त्याच्यात सुधारणा करावी। दुसरी मागणी आहे आमची की सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांना द्यावी, ही एक आमची मागणी आहे। तिसरी मागणी आमची की वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचं नुकसान, याचा होणाऱ्या नुकसानासाठी सरकारनं काही उपाययोजना करावीत, कंपाऊंड वॉल द्यावे किंवा शेतमालाचे नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी। आज काय सुरू आहे? आज आमचं एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे आणि विशेष म्हणजे हे धरणे आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर आयोजित केलेलं आहे। नाव काय तुमचं? विश्वंभर भानुसे।